महाराष्ट्रात अनाथ आश्रमही असुरक्षित आहेत असा सवाल आता उपस्थित होतोय, किंबहुना हे आता स्पष्टच झालेलं आहे। कारण महाराष्ट्रात किती अत्याचारांचे अनाथ आश्रम आहेत हा मुद्दा आता उपस्थित होतोय। कराड पाठोपाठ आता भिवंडीमध्ये देखील आश्रमात अत्याचार झालेला आहे। भिवंडीच्या शोभा आश्रमामध्ये चिमुकलीचा छळवाद मांडला जातोय। 3 वर्षाच्या मुलीचा आश्रम संचालकांना या ठिकाणी 3 वर्षाच्या या मुलीला चटके दिलेले आहेत। आश्रम संचालक दत्ता गाय समुद्रेला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सगळ्याच आश्रमांच्या तपासणीची आता गरज निर्माण झालेली आहे। निराधारांकरता अनाथ आश्रमही आता छळ छावण्या झाल्यात का हा मुद्दा आता उपस्थित होतोय। आपण पाहतोय महाराष्ट्रात अनाथ आश्रम देखील आता असुरक्षित या ठिकाणी झालेले आहेत। महाराष्ट्रात अत्याचारांचा अनाथ आश्रम हे किती आहेत असा मुद्दा आता उपस्थित करावा असा प्रश्न निर्माण झालाय। कारण कराड पाठोपाठ आता भिवंडीतला प्रकार समोर येतोय। भिवंडीच्या शोभा आश्रमात चिमुकलीचा छळवाद मांडला गेलाय। 3 वर्षाची ही चिमुकली आपण पाहतोय, तिला मात्र संचालकांना चटके दिलेले आहेत। सदर मुलीला काही दिवसापूर्वी अंगाला फोड आले होते आणि त्यातून पाणी आलं होतं अशी तक्रार म्हणजे असं जाणवल्यामुळं या चालकाने तिच्या आजीला बोलून कळवलं की असं झालेलं ती मुलीला घेऊन जा म्हणून ते त्या मुलीला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट केलं। तिथं 2-4 दिवस ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की बहुतेक हे चटके दिलेत असं असे जखमा वाटतायत। तर त्या तशा आशयाचा आपल्याला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपला काल अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या आजीला बोलून स्टेटमेंट घेतलं व त्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला आज आपण अटक केलेला आहे। त्याची 1 दिवसाची कस्टडी मिळालेली आहे। दुसरी बाजू सदरचा अनाथ आश्रम हे अधिकृत आहे अनधिकृत वगैरे याबाबतचे तपास सुरू आहे। तो तपास चालू झाल्यानंतर नक्की कोणाच्या नावावर आहे आणि याचं असं कृत्य केलं असेल तर उद्देश काय होता वगैरे बाबी पुढे येतील। सध्या तपास सुरू आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, आपण पाहतोय काल परवाच आपण कराडची बातमी लावून धरलेली होती। आता कराड पाठोपाठ भिवंडीमध्ये देखील हाच प्रकार घडताना दिसतोय। भिवंडीमध्ये शोभा आश्रमात लहानग्या चिमुकलीचा 3 वर्षांची चिमुकली आहे, तिचा छळवाद मांडलेला आहे। संचालकांनाच या ठिकाणी चटके दिलेले आहेत। बरं, त्या संचालकाला अटक केली असली तरी या सगळ्या मुद्द्यावर मात्र कायमस्वरूपी तोडगा कधी काढायचा हा सवाल अद्यापही अनुत्तरित आहे। निश्चित लागवी आपण पाहिलं तर कराडमध्ये आश्रमशाळेमध्ये एक घटना घडली, त्यानंतर आता थेट भिवंडीमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती जी आहे ती झाल्याचं दिसून येते। भिवंडीमध्ये एका आजीने ज्या तिच्या नातीला दामणकर नाका परिसरामध्ये असणाऱ्या एका आश्रमामध्ये सोडला असताना तिच्यावरती तिथलेच एका इसमाने जो आहे तो मोठ्या प्रमाणात अत्याचार क्रूर प्रकारे केल्याचं दिसून येते। त्या तरुणीच्या जे आहे ते पोटावर असेल, कानावर असेल किंवा हातावर असेल एका साह्याने जे आहे ते चटके दिलेले आहे आणि ही एक गंभीर बाबच म्हणावी लागेल। त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी जरी या व्यक्तीला ताब्यात जरी घेतलं असलं तरी त्या आश्रमशाळेमध्ये अशा कितीतरी मुलींवरती देखील अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या असाव्यात असं एकंदरीत चर्चा जी आहे ती भिवंडी शहरामध्ये सुरू आहे। कारण भिवंडीमध्ये आपण पाहिलं तर अनेक अशी आश्रम जी आहेत ती अजूनही कायमस्वरूपी आहेत। सध्या पोलिसांच्या वतीने जे आहे ते या सर्व आश्रमाची कुठेतरी पडताळणी करण्यात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वतीने जे आहे ते उद्या याच सर्व प्रश्नांना अनुसरून जे आहे ते महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ते एकंदरीत पुढे घेण्यात आली होती। परंतु आता ही महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती माघार जरी घेतली असली तरी महाविकास आघाडी जी आहे ती काळा फिता बांधून जे आहे ते अशा सर्व प्रश्नांच्या जे आहे ते अनेकदा वाचा जे आहे ते उद्या फोडणार आहेत। लागवी निश्चित तुर्तास धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।